मनोज जरांगे आणि मागे असलेली ताकद कॉमन मॅनची येथे भल्या भल्यांना बॅकफुटला यावं लागतंय. भुजबळ हताश यांच्यात अहंकार. भुजबळ असं सरेंडर करणार नाहीत. यामागे खूप मोठा गेम आहे. फक्त या यू टर्नची स्टाईल आवडली. सध्याच्या राजकीय घडामोडीमध्ये रात्रीपासून एकच बातमी हायलाईट होते, ती म्हणजे छगन भुजबळांचा यू टर्न. असं काय घडलं की छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटलांचं अस्तित्व आणि नेतृत्व दोन्ही गोष्टींना सलाम ठोकला. सहजासहजी भुजबळ जरांगेंपुढे सरेंडर करणार नाहीत हे उभा महाराष्ट्र जाणतो. यामागे नेमका काय पॉलिटिकल गेम नंतरचा भाग. पण जे असेल ते असेल. पण चाल खेळण्यासाठी का होईना, पण भुजबळ आणि मागे न पसंत केलं असं सुद्धा जनजनार्दन म्हणू लागले. दुसरी बाजू त्याची अशी सुद्धा, आता भुजबळांमागे असलेल्या सगळ्या चौकशा थांबल्या आहेत का, म्हणून आता भुजबळांनी सुद्धा थांबणं पसंत केलंय का, अशा चर्चा सुद्धा जोर धरू लागलेल्या आहेत. जेव्हापासून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात सभा लावल्या, असे विरोधामध्ये बोलले, मराठा समाजाला थेट अंगावर घेतलं, या सगळ्या घडामोडींमध्ये नेमकं त्यांचं ओबीसी समाजाप्रती प्रेम होतं की मागच्या चौकशा थांबवणं हा त्यामागचा एक हेतू होता, असे प्रश्न निर्माण झाले. कारण जसे दिवस गेले तसं तसं समजलं की भुजबळ आणि मागे जितक्या चौकशा लागल्या होत्या, एवढंच काय तर ईडीने सुद्धा सांगितलं की आम्हाला भुजबळांवरती नेमके काय आरोप लावले होते ते आरोपच आम्हाला आठवत नाहीत. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती हॅट्रिक छगन भुजबळ यांनी या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांच्यासोबतच मराठा समाजाच्या विरोधात जाऊन या काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी कमावल्या. त्या म्हणजे त्यांच्या चौकशाच थांबल्या. आणि त्यामुळे आता सगळ्या चौकशा संपल्या आहेत का, त्यामुळे छगन भुजबळ आणि यू टर्न घेणं पसंत केले का, अशा सुद्धा चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्याच्या राजकारणामध्ये आता छगन भुजबळ नेमकं पुढची भूमिका काय घेणार हे पाहणे महत्त्वाचं आहे. अजित पवारांनी सुद्धा काही प्रमाणावरती शॉक बसला आहे की नेहमी छगन भुजबळ, आणि असं का म्हटलं, छगन भुजबळ आमच्यातील ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना असं आम्ही हातबल होऊ देणार नाही असं अजित पवारांनी म्हटलं आणि विषयाला तिथेच पूर्णविराम दिला. पण एकंदरीत जर बघितलं तर भुजबळ म्हणतात की मी माझ्या सभेमध्ये जितकं काही बोललो ती सगळी भाषणं मागं घेतो. अर्थातच तो अविर्भाव होता की टोमणा होता आणि या वाक्यामध्ये अहंकार दडलेला होता. आता जसं जरांगे सांगतील तसं सरकार करेन असंही म्हटलं. सुप्रीम कोर्टाचं काय घेऊन बसला. सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा माणसे, जो राज्याच्या हातामध्ये निर्णय आहे ते घेऊन टाका, मनोज जरांगे पाटलांचं ऐका, अशा शब्दांमध्ये भुजबळ बोलत होते. खरं तर ते बोलत असताना हसू सुद्धा येत होतं. या मुद्द्यांचं हसू येत होतं की भुजबळांसारखी व्यक्ती असं काही बोलू शकते का. पण या सगळ्या गोष्टींमध्ये असं म्हणता येऊ शकतं की जेव्हा कॉमन मॅन एकत्र येतो तेव्हा सर्वसामान्य माणूस एकत्रित येतो. त्यावेळी मोठ्यात मोठ्या दडपशाहीला, मोठ्यात मोठ्या हुकुमशाहीला आणि मोठ्यात मोठा निर्णय बदलण्याची ताकद कॉमन मॅनमध्येच असते. त्यामुळे कॉमन मॅनला कधीही हलक्यात घेतलं नाही पाहिजे. या सगळ्या घडामोडी बघितल्या तर भुजबळांचा यामागचा प्लॅन काय असू शकतो की भुजबळ म्हणतात त्या पद्धतीने खरोखरच आता ते मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलणं थांबवणार आहेत का, कमेंट करायला विसरू नका. आणि भुजबळांनी असं सहजासहजी सरेंडरबाबत तुम्हाला काय वाटते, भुजबळांच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे, कमेंट करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.